गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस संकटामुळे आता विशेषतः कॅटरिंग व्यवसाय आणि पोळी भाजी केंद्र देखील संकटात यायची चिन्ह निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्रांना गॅस मिळत नसल्याने काही जणांनी तर चक्क चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. एकीकडे अनेक कष्टकरी माणसं ही अशा प्रकारच्या पोळी भाजी केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र गॅस मिळत नसल्याकारणाने आता त्यांना देखील या युद्धाचे चटके सहन करावे लागत आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये गॅसचे एकंदर 17,12,000 घरगुती ग्राहक आहेत, तर व्यावसायिक ग्राहकांची संख्या तब्बल 40,000 आहेत. घरगुती गॅसचा सिलेंडर 912 रुपयाला मिळतो, तर व्यावसायिक सिलेंडरचा दर 1,834 रुपयापर्यंत आहे. मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार होत आहे. काही साठेबाजांनी साठेबाजी करून गॅसचा दर वाढवायला सुरुवात केलेली आहे. एक प्रकारे हे मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं असल्याचं प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे. त्यामुळे अशा साठेबाजांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील या संदर्भात होते आहे. मात्र या सगळ्यामुळे जे पोळी भाजी केंद्र चालवत आहेत, कॅटरिंगचा छोटा छोटा व्यवसाय करत आहेत, अशा व्यावसायिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. काही जणांना तर आपले कार्यक्रम देखील पुढेही ढकलावे लागतात का, अशा प्रकारची चिन्ह निर्माण झाली आहेत. या पोळी भाजी केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या अनेक कष्टकरी जनतेला देखील आता एकतर दरवाढीचे चटके सोसावे लागतील किंवा पोळी भाजी केंद्र बंद झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागणार आहे.